तालुक्यातील मुजरी या ठिकाणी एका शेतावरती आपल्या पवनकुमार भाऊ मिश्राजी, केशवराव भगत, नंतर फुके सर आणि ही सर्व आमची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. तर या शेतामध्ये मागच्या वर्षी आपण कपाशी घेतली. त्या कपाशीचं पूर्ण एक रोटावेटर मारलं सुरुवातीला 15 मार्चच्या दरम्यान. नंतर पंजी मारली आणि डायरेक्ट ही सरी आपण ओपन केलेली आहे. हा सरी वरंबा अगदी 4 फुटावर केलेला आहे. आणि मागच्या वर्षीचं जे काही कपाशीचं जे रोटावेटर केलेलं मटेरियल आहे तर ते तुम्हाला आजही या ठिकाणी आपल्याला दिसेल. पूर्ण गोरंड्यामध्ये गेलेलं आहे. तर आता यावेळेस आता आपण वापर करणार आहे. तर या वरंब्यावरती साधारण 10 ते 15 जूनच्या दरम्यान या वरंब्यावरती परत आपण कपाशीची लागवड करणार. मागच्या वर्षीचं जे काही काळीकचरा आहे हा पूर्ण याच्यामध्ये या कपाशीचं रोटावेटर अशा पद्धतीनं. तर मला असं वाटतं की केशवराव भगत एक हा प्रयोग आपला कसा राहील यावर तुम्ही जरा प्रकाश टाका. मित्र हा बघा, कालांतरानं काय होणार पायऱ्या केल्या हे जेवढ्या सुंदर बघा. आधी पाऊस किती काही झाला तरी काय पराठी होणार आहे. आणि एक या पिकाला स्वाद घेण्यासाठी याचा बनवणार आहे. आणि किती काही जरी आलं तरी याच्यात पडणार नाही असं समजून राहिलो. कारण आहे की याच्यातनी हवा खर्ची राहते. याप्रमाणे हे आपले पाहिजे खूप चांगले पाहिजे असं वाटतं. आपले भारताचे क्षेत्रीय शेतीचे संवर्धक पवनकुमार भाऊ मिश्राजी या ठिकाणी आहेत. तर त्यांनी सुद्धा यावरती आपलं मत व्यक्त करावं. नमस्कार. आज आम्ही आदरणीय शेळके सरांच्या शेतावर आलो. मागच्या वर्षी मी येऊन गेलो आणि यावर्षी कपाशीची लागवड करायची आहे म्हणून सरांच्या शेतामध्ये येऊन गेलो. तर सरांनी यावर्षी 4 फुटावर कपाशीचे बेड पाडलेले आहे. मागच्या वर्षीची जी कपाशी होती त्याला सगळं रोटावेटरने सगळं ती कपाशी आतमध्ये सरांनी दाबलेली आहे. आणि महत्त्वाचं असं आहे का बेड सगळे टाकल्यामुळं इथे पाऊस जास्त जरी झाला तरी पाण्याचा निचरा होणार आहे. पाऊस कमी जरी आला तरी बेडमधलं पाणी जे आहे ते कपाशीला मिळणार आहे. त्याच्यामुळं कपाशीची जी वाढ आहे ती थांबणार नाही. आणि कुठल्याही जमिनीमध्ये 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर त्याच्यामध्ये जीवाणू महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये काडी कचरा महत्त्वाचा असतो. तर सरांनी मागच्या वर्षी कपाशीचा पूर्ण जो बायोमास आहे तो याच्यामध्ये टाकला. जमिनीच्या आतमध्ये हवा 25% असणं गरजेचे असते. तर इथं बेड केल्यामुळं हवा तिथं खेळती राहणार आहे. त्याच्यानंतर पाणी 25% असणं गरजेचं राहते. तर याच्यामध्ये पाणी या बेडमध्ये राहणार आहे. आणि नंतर महत्त्वाची गोष्ट जी आहे याच्यामध्ये जे जीवाणू आहेत ते मोठ्या प्रमाणात राहतात. आणि पिकांच्या ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत त्या सरळ वाढतील, सहज वाढतील. कारण कपाशीला 3 प्रकारच्या मुळ्या असतात. एक असते सोडून, दुसरी असते आधार देणाऱ्या मुळ्या आणि तिसरी आपण जावरं किंवा पांढऱ्या मुळ्या किंवा फळं देणाऱ्या मुळ्या म्हणतो. तर ते या बेडमुळं फळ देणाऱ्या मुळ्या फार वाढणार आहे. या शेतामध्ये बऱ्याच गोष्टी सरांकडून आम्हाला नवीन शिकायला मिळाल्या. धन्यवाद भाऊ. आपण सर्वांनी या ठिकाणी भेट दिली आणि ह्या सर्व गोष्टीचं एक साधारण आपण प्रेडिक्ट करतोय की बा आपल्याला येणार आहे ते कसं राहील. तर फुके सरांनी सुद्धा विनंती केली सुद्धा एका या केलेला अनुभव सांगा. ठीक आहे. नमस्कार, मी रमेश फुके. मागच्या वर्षी सेम पॅटर्नने मी 4 एकर कपाशी केली होती. 40 क्विंटल कापूस झाला त्याच्यात. आणि कपाशी पूर्ण झिरवून नंतर तिथं कांद्याचं सीड प्लॉट घेतलं. एकरी 4 फुटापर्यंत जवळपास सीड झालं मला कांद्याचं. आणि असं सेम पॅटर्न होता. 4 फुटावरचे बेड होते, मध्ये लॅटरल होतं. आणि ही पद्धत सक्सेस आहे असं मला वाटते. आणि इथे कुठलीही अडचण येणार नाही असं माझं मत आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आता कसं आहे, आपण हे कुठलीही अंतर्मशागत होणार नाही. यानंतर तणनाशकाचा वापर आपण करणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला याच्यात कुठलंही पाठवण्याचा फेर देत नसल्यामुळं मुळ्याची वाढ अतिशय चांगली होईल आणि उत्पादनामध्ये नक्कीच फरक पडेल.